आपण बघत आहात जनता न्यूज महाराष्ट्र, सर्वसामान्यांचा आवाज। ठाणे येथे नुकतेच संत रोहिदास विकास महामंडळ ठाणे यांच्या वतीने होलार आर्थिक विकास महामंडळ उपकंपनी या बोर्डाचे अनावरण माननीय श्री रामचंद्र हत्तेकर साहेब, संस्थापक अध्यक्ष होलार समाज सेवा संस्था महाराष्ट्र, तसेच होलार समाजाचे ज्येष्ठ नेते माननीय श्री सुधाकर ढोबळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले। होलार समाज सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्रमोद केंगार साहेब यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे दिनांक 26 मार्च 2026 रोजी संत रोहिदास विकास महामंडळ ठाणे येथे होलार आर्थिक विकास महामंडळ उपकंपनी या बोर्डाचे अनावरण मोठ्या थाटात संपन्न झाले। या कार्यक्रमाप्रसंगी महामंडळाचे मुख्य व्यवस्थापक माननीय श्री राजेंद्र दगडखैर साहेब यांचा होलार समाज बांधवांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी श्रीमान भरत खांडेकर साहेब, अध्यक्ष होलार समाज सेवा संस्था यांनी मंडळाचे मुख्य व्यवस्थापक श्री राजेंद्र दगडखैर यांना मंडळाला निधी उपलब्ध करण्याची व होलार समाज बांधवांचा एकदिवसीय अमरनाथ येथे कार्यशाळेचे आयोजन करण्याची विनंती केली, ज्यामुळे होलार समाज बांधवांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन होईल। या होलार आर्थिक विकास महामंडळाच्या अनावरणाप्रसंगी श्री रामचंद्र हत्तेकर साहेब, श्री सुधाकर ढोबळे साहेब, श्री प्रमोद केंगार साहेब, श्री संजय राजाराम केंगार साहेब, श्री भरत खांडेकर साहेब, श्री अभिजित उत्तम येवळे साहेब, श्री किशोर अरुण करडे साहेब, श्री सागर शामराव केंगार साहेब आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती। जनता न्यूज महाराष्ट्रासाठी विशेष प्रतिनिधी मुंबई।